प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेचा जबरदस्त आता पुढचा भाग पाहायला मिळतोय. खरं तर भाग इतके इंटरेस्टिंग होत चाललेत की प्रियाची त्रेधा तिरपीट जी काही उडती आहे ती आता पाहताना आपल्याला खूप 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 मज्जा येत आहे. आणि प्रिया या सगळ्यामध्ये आता मात्र पुरती अडकताना बघून आपल्याला धमाल कमाल येत आहे. आणि हे सगळं घडत असतानाच मात्र आता मेन मुद्द्यापर्यंत सायली आणि अर्जुन पोहोचणार आहेत. आणि ते म्हणजे संतोषची बायको. कारण मुळातच संतोषने खोटं बोललेलं आहे. कारण आता त्याच्या बायकोला प्रियाने किडनॅप केलंय आणि आता त्याच्या बायकोला किडनॅप करून खरं तर तिचं ऑपरेशन व्हायचं आहे. पण आता तिची तब्येत ठीक नसल्या कारणाने आता इकडे तिने किडनॅप करून ठेवल्यामुळे संतोष आता काहीच बोलू शकत नाहीये. आणि संतोषने या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे खोटी साक्ष दिली. पण संतोष खोटं का बोलतोय हे शोधून काढत असताना इकडे आता खूप मोठं सत्य सायली आणि अर्जुनच्या समोर आलंय. आणि त्यानंतर मग आता डावराचा अर्जुन सायली यांनी आता बरोबर रीतीने खरं तर आता इकडे संतोषच्या बायकोची सुटका तर केली. पण त्यानंतर संतोषच्या समोर आता प्रियाचं काळं कर्तृत्व आणल्यावरती संतोष आपल्या बायकोला भेटलाय. आणि त्यानंतर मग आता संतोषने बायकोला भेटत सगळ्या कच्च्या चिठ्ठा प्रियाचा खोलण्याचं ठरवलंय. त्यानंतर नक्की काय घडलंय संतोषने आता असं काही सत्य सांगितलंय ज्या सत्याची कल्पना आपल्याला सुद्धा नाहीये. असं नक्की काय सत्य आहे जे प्रेक्षकांपासून पण लपवण्यात आलं होतं सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहू. इकडे आता अर्जुनला आणि सायलीला खूप मोठी माहिती मिळालेली आहे की संतोषची बायको त्याच्यापासून लांब राहते. कारण संतोषचे हे असे चुकीचे धंद्यांमुळे तिला या सगळ्यामध्ये अडकायचं नाहीये. पण आता त्याच वेळेला चैतन्य अजून एक माहिती सांगतो की आम्हाला समजलं होतं की चैतन्य म्हणजे त्या संतोषची बायको आहे ना ती आजारी आहे. आणि आता ती आजारी बायको अचानकपणे का गायब झाली असेल किंवा या आजारी बायकोच्या सोबत आता नक्की काय घडलं असेल हे काही माहित नाहीये. आणि त्यावरती मग आता अर्जुन म्हणतो नाही नाही मला वेगळाच एक काम कर चैतन्य त्याच्या बायकोचा पत्ता शोधून काढ. काहीही झालं ना तरी सुद्धा त्याच्या बायकोचा पत्ता आता शोधल्याशिवाय आपल्याला मात्र आता काही सत्य समजणार नाहीये. आणि त्यानंतर मग आता इकडे इन्स्पेक्टर सांगतात तुम्ही काळजी करू नका जितकं काही आमच्या परीने करता येईल ना तितकं आम्ही करू. त्यावरती अर्जुन म्हणतो तिचं जर का मोबाईल लोकेशन ट्रॅक केलं तर. आणि आता इकडे सांगायला लागतात सावंत हो मी सुद्धा तेच म्हणत होतो आपण त्यांचं मोबाईल लोकेशन ट्रॅक करायचं आणि काही झालं तरी लवकरात लवकर आता आपण त्यांना पकडायचं म्हणजे पकडायचं. तुम्ही चिंता करू नका आम्हाला काही लीड मिळाली की आता आम्ही तुम्हाला ती लीड देतो. बरं आता अर्जुन सांगायला लागतो काहीही काळजी करायचं कारण नाहीये. आता प्रियाला फक्त घराबाहेर काढलेलं आहे. पण घराबाहेर काढलेल्या प्रियाला तिला आता कायमचं एक घर मिळवून द्यायची जबाबदारी माझी आणि ते म्हणजे जेल. असं म्हणत अर्जुनने मात्र आता आपल्या भावाला ही अवस्था करणाऱ्या आणि आपल्या कुटुंबावरती इतकं मोठं संकट आणणाऱ्या प्रियाची त्रेधा तिरपीट उडायचं ठरवले. बरं तोपर्यंत प्रिया काही कुठे गेलेली नाहीये. ती बाहेर आणि ती आता विचार करते काहीही झालं तरी सुद्धा मी इथून जर का बाहेर पडले आणि मी इथून बाहेर पडल्यावरती या लोकांनी आता इकडे काहीतरी वेगळं केलं तर नाही नाही. आणि प्रिया विचार करते ठीक आहे मला आता इथे बसून खायला मिळेल. ती लगेचच मोबाईलवरून काहीतरी ऑर्डर आणि आता मस्तपैकी तिथेच ती खात बसते. कुणालाही कळणार नाही अशा पद्धतीने प्रियाची आता धमाल कमाल चालू आहे. पण तिला माहिती वाटत आहे की आपल्यावरती कुणी लक्ष ठेवत नाहीये. पण आता मांजर किती चोरून दूध पीत असली तरी सुद्धा तिच्यावरती लक्ष आता चालूच असतं. बरं तोपर्यंत प्रिया इकडे आत्यांचा कॉल आलेला आहे आणि ती प्रियाला सांगते मला एका बाईला बेशुद्ध पडायचं आहे किंवा आता तिला त्रास द्यायचा आहे सांग ना काहीतरी काढा वगैरे. त्यावरती प्रिया सांगायला लागते काढा अहो तुम्हाला माहित नाहीये माझ्याकडे असा जालिम काढा आहे एकदा पूर्णाजीला दिला होता. तिला आता उलट्या आणि हे सगळं इतकं सुरू झालं ना की सगळ्यांना कळलं पण नाही कशामुळे तिची आता तब्येत बिघडली ते. मी तुम्हाला त्या काढ्याची रेसिपी सांगते. आणि त्या काढ्याची रेसिपी प्रियाने आता काकूला सांगितलेलं नुपूरने ऐकलेलं आहे. आणि त्याच वेळेला नुपूरने फोन करत इकडे आता सायलीला हे सत्य सांगितले. सायलीला फोन केल्यावरती सायली आता हे सगळं ऐकते आणि सायलीच्या लक्षात आले काहीतरी गडबड आहे. आणि ज्या वेळेला प्रियाने विचार केलाय अरे देवा म्हणजे माझ्या लक्षात ही गोष्ट का नाही आली ते काही नाहीये. मला आता हा काढा स्वतःलाच प्यायला पाहिजे जेणेकरून काहीही झालं तरी माझी तब्येत बिघडेल आणि हे लोक मला आता आत घेतील.
त्यामुळे आता मात्र प्रिया इकडे विचारच करायला लागते आणि प्रिया आता तो काढा घेते. काढा घेऊन तिला आता उलट्या व्हायला लागतात, तिला गरगरायला लागतं आणि त्यानंतर प्रिया आता इकडे नाटक करायला लागते. मला त्रास होतोय, मला त्रास होतोय किंवा या सगळ्यामध्ये मला आता चक्कर येते. त्यानंतर मग काय, नुपूर आणि आता इकडे गिरिजा आलेल्या आहेत आणि त्या तिला सांगतात, जो पूर्णाजीला तू काढा दिला होतास तोच काढा तुझ्यासाठी घेऊन आलोय. घे प्रिया, घे तो काढा घे आणि आता बरी हो. प्रिया काढा घ्यायला काही तयार नाहीये, पण तिला काढा पाजला जातोय आणि त्यानंतर मग आता नुपूर सांगते, बाद झालं. आतापर्यंत जे काही केलंस ना पूर्णाजींच्या सोबत, त्या सगळ्यामध्ये आता तुला सुद्धा इतका त्रास होईल ना. त्यानंतर सायली प्रियाला ढकलते आणि खबरदार प्रिया, या घरामध्ये पाऊल टाकण्याचा प्रयत्न केलास ना तर आजारी पडलेस म्हणून तुला कुणीही घरात घेणार नाहीये. मुळातच अश्विन भाऊजी सांगून गेलेत की जर का ही आता या घरात यायला लागली किंवा हिने या घरात येण्याचा प्रयत्न केला तर हिला बाहेर हकलवून द्या, असं म्हणत आता तितक्यात अश्विन आलाय आणि ती सांगते, अश्विन बघ ना मला आणि आता ती सांगायला लागते, अश्विन अश्विन बघ ना, कल्पनाई बघ ना, मला आता ही चक्कर येते, गरगरते आणि या सायलीने मला वरतून ढकललं, असं म्हणत ती आता सायलीवरती घाणेरडे आरोप करायला लागते आणि त्यानंतर अश्विनच्या इथे येते. नेहमीप्रमाणे अश्विन तिला बिलकुल साथ देत नाहीये आणि या सगळ्यामध्ये मला पडायचं नाहीये, मला तर तुझं तोंड सुद्धा पाहायचं नाहीये, असं म्हणत अश्विन आता, सायली बहिणी जे तुला वाटेल ते करायला तू मोकळी आहेस, कारण ही जितकी माझी दोषी आहे त्याच्यापेक्षा जास्त दोषी ती तुझी आहे, असं म्हणत खाटकन सायलीने तिचं थोबाड फोडलंय आणि प्रिया आत्ताच्या आत्ता इथून चालती हो, या घरामध्ये तुला थारा नाहीये, अश्विन भाऊजींनी ऑलरेडी सांगितलेलं आहे, असं म्हटल्यावर ती आता मात्र सनकन प्रियाचं थोबाड फोडत सायलीने तिची आता तिकडून हक्कलपट्टी केली आणि खबरदार पुन्हा या घरामध्ये आलीस तर. प्रियाला असं वाटलं की मी आजारपणाचं नाटक करेन, पण तोपर्यंत प्रियाची हक्कलपट्टी झाल्या. इकडे सायली अर्जुनला आता चैतन्य आणि आता सावंत यांचा फोन आलेला आहे आणि चैतन्य आणि सावंत यांचा फोन आल्यावरती मग ते सांगतायत की आम्हाला समजलेलं आहे की खरं तर प्रियाने आता इकडे संतोषच्या बायकोला किडनॅप केलंय आणि म्हणूनच आता इकडे संतोषने प्रियाविरुद्ध साक्ष दिलेली नाहीये, कारण आता ती त्याच्या बायकोला काहीही करू शकते. हे बोलल्यावरती मात्र आता धक्का बसलाय तो म्हणजे अर्जुनला आणि तो सांगायला लागतो, ही मुलगी इतक्या नीच पातळीला खाली कशी उतरू शकते, मला स्वतःलाच कळत नाहीये की हिचं काय करायचं. आणि त्यानंतर मग आता इकडे सायली आणि अर्जुन हे दोघ जण मात्र आता शोध घेण्यासाठी निघालेले आहेत. ते म्हणजे आता इकडे स्वतः संतोषच्या इकडे प्रिया मात्र आता बाहेरूनच आपल्याला काही कळतंय का किंवा या सगळ्यामध्ये अजून काही गोष्टींचा सुगावा लागतोय का याची आता खबरदारी घेण्याचा प्रयत्न करते. पण आता अर्जुन सायली तिच्यापर्यंत कोणतीही गोष्ट पोहोचू देत नाहीयेत की आता नक्की काय झालंय, कसं चाललंय. आणि प्रिया मात्र आता विचार करते, इथून मी कुठेच बाहेर जाऊ तर शकत नाहीये, पण पण आता ह्या अर्जुन सायलीचं काय चाललंय हे सुद्धा आता मला समजायला पाहिजे. आणि त्यासाठी प्रिया आता या सगळ्यामध्ये संतोष सारखीच ठेवलेली आपल्या एका माणसाला कॉल करते आणि त्यानंतर मग आता अर्जुन सायली यांना आता फॉलो करायला लावते. बरं, तो इकडे आता त्याचं लोकेशन सापडलेलं आहे, म्हणजे ज्या ठिकाणी प्रियाने आता या दोघांना किडनॅप करून संतोषच्या बायकोला किडनॅप करून ठेवले तिथलं लोकेशन सापडल्यावरती मग आता इकडे अर्जुनला फोन करून बोलवून घेतलेला आहे आणि अर्जुन आणि सायली त्याच रात्री निघालेत आणि त्याच वेळेला चैतन्य सांगायला लागतो, एक काम करायचंय आपल्याला, लवकरात लवकर आता इकडे आपल्याला संतोषला ही गोष्ट सांगायला लागणार आहे की त्याच्या बायकोचा सापडलेला आहे, तुझ्या बायकोला तुझ्या समोर आम्ही घेऊन येतोय, जेणेकरून तो आता आपल्याला प्रियाचं सत्य सांगेल, असं म्हटल्यावरती मग आता पुढचं प्लॅनिंग संतोष पर्यंत एक माणूस पाठवला जातो. संतोषकडे एक माणूस पाठवल्यावरती तो माणूस आता इकडे संतोषला सांगायला निघाले की काही झालं तरी सुद्धा तुम्ही लवकरात लवकर तुझ्या समोर आणतोय, पण तुझ्या समोर तिला आणल्यावरती मग मात्र तू आता सगळं सत्य सांगशील, म्हणजे खरं के आहे ते जर का सांगितलंस तर मात्र तुझ्या बायकोचा जीव आता वाचेल. ती प्रिया तुझ्या बायकोला अशा पद्धतीने त्रास देते आहे, हे सत्य तू जर का लपवून ठेवलंस तर मात्र काही खरं नाहीये. यावरती संतोष म्हणतो, मला एकदा फक्त माझ्या बायकोला पाहायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही जे काही म्हणाल ना ते मला शिक्षा दिली तरी पण चालेल, फक्त आता माझी बायको आणि मुलगा सुखरूप आहे हे जर का मला समजलं तर मात्र मी
खरंच प्रियाच्या विरोधात साक्ष देईन असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे सगळी सूत्र हलत आहेत. अर्जुन सायली त्या ठिकाणी पोहोचले आणि आता त्या मुलीचा पत्ता सापडलाय. लगेचच इकडे आता तिला सोडवलंय आणि तिला विचारण्यात आलेलं आहे की तुमचं मुलगा कुठे आहे. यावरती ती सांगायला लागते इथेच बाजूच्या रूममध्ये त्याला सुद्धा ठेवलेलं आहे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे अर्जुन आणि सायली तिला सोडवतात आणि तिला सोडवल्यावरती आता ताबडतोब तिला आता घेऊन संतोषकडे निघालेले आहेत. पण तेच करत असताना मात्र आता लगेचच इकडे आणि त्यानंतर संतोषच्या बायकोला आता सोडवलंय. संतोषच्या बायकोने प्रियाने कसं किडनॅप केलं, काय केलं, हा सगळा प्रकार ज्या वेळेला सांगितलाय प्रेक्षकांनो अर्जुनच्या, तर आता पायाखालची जमीन हादरली. इतक्या क्रूर रेवरला कोण कसं जाऊ शकतं आणि इतकं क्रूर कोण होऊ शकतं याची आता या सगळ्यामध्ये दोघांना सुद्धा आता खूप वाईट वाटलेलं आहे. तिला घेऊन त्यानंतर लगेचच आता इकडे आणि त्यानंतर मग आता तिला इकडे सोडवण्यात आले आणि तिला नेण्यात आले संतोषकडे. नेल्यावरती संतोषने तिला मिठी मारली. तू त्याच कारणासाठी माझ्यापासून लांब राहत होतीस ना. तुला खरं तर या सगळ्यामध्ये मी आता खूप चुकीचं केलं, म्हणजे खरं तर माझ्यामुळेच तुझी ही अवस्था झालेली आहे. खरं तर मला माफ कर असं म्हटल्यावरती आता मात्र ती सांगते नाही. पण हे सगळं जे काही चाललंय ना त्यानंतर आता मात्र संतोष रडायला लागलाय आणि त्या प्रियाला मी सोडणार नाहीये. आणि संतोष सांगतो हे सगळं प्रियाने केलंय. मी प्रियाच्या विरोधात तयार आहे. मी प्रियाच्या विरोधात सांगायला तयार आहे असं म्हणत त्यांनी आता स्टेटमेंट दिलंय. त्यांनी सांगितलंय की ज्या वेळेला आम्ही आता शांता मावशीच्या घरी पोहोचलो तेव्हा खरं तर या सगळ्यामध्ये त्यांचा आता खून वगैरे काही करायची नव्हती. मला आधीपासून प्रियाने सांगितलं होतं तिला फॉलो करायला आणि तेच मी करत होतो, त्यांना फॉलो करत होतो. पण त्यांना फॉलो करत असताना अचानकपणे त्यांचा पत्ता लागला. आम्ही तिकडे गेलो आणि हिने आता रागाच्या भरात त्यांचा इकडे खून करून टाकला. आणि त्यानंतर मग आता लगेचच जयेशला आम्ही इकडे गुंगारा दिला आणि जयेशला तिथेच ठेवलं आणि त्यानंतर आम्ही तिकडून निघालो. खरं सांगायचं तर आता हे सगळं प्रियाने केलंय, मी नाहीये असं म्हणत त्याने आता जबरदस्त प्रियाच्या विरोधात साक्ष देत प्रियाचा पर्दाफाश केलाय. एका झटक्यामध्ये आता इकडे प्रियाचं भांडं फुटलंय आणि तो सांगतो मी कोर्टामध्ये ही साक्ष द्यायला तयार आहे. पण अर्जुन सायली त्याला आता सांगायला लागतात की इतक्यात साक्ष द्यायची नाहीये. आम्ही ज्या वेळेला तुला सांगू त्यावेळेला साक्ष दे. आता कधी अर्जुन सायली याला साक्ष द्यायला सांगणार, कधी हा सगळा प्रकार उघडकीला येणार आणि कधी योग्य मुहूर्त काढत प्रियाला या सगळ्यामध्ये आता मात्र पकडलं जाणार, येणाऱ्या भागात सगळं कळणार.